सर्व लाडक्या बहिणींकरिता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला जाणार आहे। फॉर्मची परत पडताळणी होईल का? अनेक माता भगिनींना हा प्रश्न पडला आहे। फॉर्मची पडताळणी होण्याची शक्यता आहे का? यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचे आहे। संजय गांधी निराधार योजना या योजनेत काही माता भगिनींनी चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांच्या फॉर्मवर अडचणी येत आहेत। त्यामुळे फॉर्म भरताना ज्या गोष्टी तुम्ही हमीपत्रात नमूद केल्या आहेत त्याची सत्यता तपासली जाईल। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। जर चुकीची माहिती दिली असेल तर भविष्यात अडचण येऊ शकते। तसेच कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, हमीपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही आधीच 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा सरकारी लाभ घेत असाल आणि तसे नमूद केले नसेल तर फॉर्म रद्द होऊ शकतो। सरकार हळूहळू डेटा गोळा करत आहे, विशेषतः उत्पन्नाचा पुरावा, आयकर देयतेची माहिती आणि इतर शासकीय योजनांचा। सुरुवातीला हे टप्प्याटप्प्याने होईल। त्यामुळे जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल आणि योग्य माहिती दिली असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही। जर तुम्ही खरे लाभार्थी असाल तर काळजी करू नका, पण चुकीची माहिती दिल्यास भविष्यामध्ये समस्या होऊ शकते। येणाऱ्या काळात नियम अधिक कडक होऊ शकतात, विशेषतः 8व्या-10व्या हप्त्यापर्यंत। तर बहिणींनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचे सर्व शंका दूर झाले असतील। तर ही काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर दिले जाईल। तर बहिणींनो, कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।